योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजनी बाधा बाधा मना न पुरीधनी देखिला देखिला माये देवाचा देव बिडला संदेह निमाले तुझे पण आनंद रूपी अनंत विषय देखिली म्या त्याशी बाप रखमा देवी वरू खून बांधली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव विडला संदेह निमाले तुझे पण पनंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची सर्वजन सरोजम सांद्रनिलंबदाभं जगननिदपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैव दवलहासं विठ्ठलं चिन्तय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सुरविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सनाले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं अखंडानंद बोधाय शिष्य संतापारिणे सच्चिदानंद रूपाय तस्मै गुरुराम गिरिं नमो नमः अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय दत्तात्रयाय नमोस्तुते विधाला विधाला भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने भगवान कपिल मुनी भगवान अगस्तीश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी कपिल मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराज सकल महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये हा अखंड हे नाम सप्ताह सालाबाद प्रमाणे आज सप्ताहाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा सेवेकरता घेतलेला अभंग योग्यांनी योग्यांचं वर्णन करावं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराया आणि ज्ञानोबरायांचा हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे ज्ञानोबरायांना आलेला अनुभव ज्ञानोबरायांनी या अभंगातून व्यक्त केला विढाला योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी माऊली ज्ञानोबराया सांगतात परम तत्व परम परमात्मा भगवान परम परमात्मा योग्यांनाही दुर्लभ आहे।
ज्ञानोबरायांनी परमात्म्याला जाणलं, योगाद्वारे जाणलेलं आहे. भगवंतापर्यंत पोचण्याचे हे काही मार्ग आहेत. योग मार्ग असेल, यज्ञ दान तपः कर्म न त्याजं कार्यमेवतात, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनुष्याणां. काही यज्ञाधिक मार्ग आहेत. योग मार्ग हा दुस्तर मार्ग आहे आणि यज्ञ मार्ग हा सूक्ष्म मार्ग आहे. म्हणून माऊलींनी तो मार्ग खंडून टाकलेला आहे. मोडोनिया वाटा वाटा सूक्ष्म मधुस केला राज्य भार चाले ऐसा. दुस्तर मार्ग म्हणजे योग मार्ग आणि सूक्ष्म मार्ग म्हणजे यज्ञ मार्ग. आमचे ऋषी मुनी भगवान अगस्तीश्वर असेल, भगवान कपिल मुनी असतील, भगवान द्रवास ऋषी असतील आणि अनेक ऋषी मुनी आहेत. विश्वामित्र असेल, वशिष्ठ असेल, सर्व ऋषी मुनी ही योग मार्गाने गेलेत. भगवान दत्तात्रेय असतील, भगवान दत्तात्रेय ज्या ज्ञानोबरायांना आपण योग्यांची माऊली म्हणतो, परंतु माऊलींनी सुद्धा ज्यांच्यामध्ये रममान व्हावं ते योगी म्हणजे भगवान दत्तात्रेय. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवांच्या अंतरी दत्तात्रय योगिया.
पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी केसरी प्राणायामी बैसला आणि आजही शुद्ध अंतःकरणापासून भगवान दत्तात्रयांचं स्मरण जर केलं तर निश्चित अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण जेवढे योगी आहेत या विश्वामधले तेवढ्याही योग्यांना मार्गदर्शन करणारे भगवान दत्तात्रय आहेत. ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगताचा झाला बाळा अत्रि ऋषींचा धरीला विष असे यतीचा मस्तकी मुकुट शोभे नदीचा कंठी रुद्राक्ष माळा घालूनी आदामध्ये औध भरुनी तिने भक्तांचे क्लेश हरुनी तयासी करुणी नमनादि शमनो एरिभों दमन गमनाचे त्रैलोक्यावरती घानगापुरी वस्ती ज्यांची प्रदिया औदुंबर छायसी भीमा अमरजा संगमाची भक्ती अशी बहुत शिष्यांची आणि वाट दावून या योगाची योगाचा मार्ग दाखवणारे भगवान दत्तात्रय ज्ञानोबरायांनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये त्यांना धारण करावं. भगवान दत्तात्रय योगी चांगदेव महाराज योगी आणि सद्गुरु गंगागिरी महाराज सुद्धा योगी. विठाला योग्यांची परंपरा ज्ञानोबरायांपर्यंत चालत आली, परंतु ज्ञानोबरायांनी कुठेतरी मार्ग खंडित केला आणि उघाड मंत्र रामकृष्णारी सारखा मंत्र या विश्वाला देऊन टाकलात महाराज. प्रगट गुह्य बोले विश्व आरती ज्ञान राजा हो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती जे गुह्य होतं ते प्रगट केलं. मूळ आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा मजेंद्र दयाचा मुख्य शिष्य आदिनाथ भगवान शिव. शिव सुद्धा योग्यांची योगी आहे आणि ही योग्यांची परंपरा वारकरी संप्रदायाला जी परंपरा लादलीत ती योग्यांची परंपरा आहे. आदि गुरु शंकराचार्य महायोग विदितरे भीमराध्यम वरम मंडलिकाय धातुम निंद्रैः समागत्य दिष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आदि गुरु शंकराचार्य पांडुरंग हे जे अष्टक लिहिलेले आहेत त्या आदिगुरु शंकराचार्यांनी लिहिलेले आहेत. अशी ही संप्रदायाची परंपरा. मच्छिंद्रनाथ असतील, गुरु गोरक्षनाथ असतील, चैतन्य संप्रदायाचे जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबराय, दत्त संप्रदायाचे नाथ बाबा आणि नाथ संप्रदायाचे निवृत्तीनाथ बाबा असतील, ज्ञानोबराय असतील, हे सर्व योगी आहेत. आदिनाथ गुरु सकळ शीतलचा सकळ शीतलचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा.
गुरु सकळ सिंधांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष उडला गहिनी प्रदी गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. माऊलींपर्यंत चालत आलेली योग्यांची परंपरा आणि ज्ञानोबऱ्या सांगतात मी तो परमात्मा पाहिलात. तो परमात्मा योग्यांनाही दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी. कुणाला सांगतायत? ज्ञानोबऱ्या मी परमात्मा पाहिलात हे कुणाला सांगते? या विश्वाला सांगत नाहीयेत, या जगाला ज्ञानोबऱ्या सांगत नाहीयेत. तो म्या देखिला साजनी. साजनी कोण आहेत? अनेक ठिकाणी साजनी शब्द बघायला मिळतो. साजनी नेमकी कोण? अजून एका ठिकाणी साजनी शब्द आहेत. रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता सुख झाले साजनी सुख झाले साजनी साजनी तो विठ्ठल परवा तो विठ्ठल परवा सुख झाले सुख झाले साजनी साजनी तो विठ्ठल आई अभंग ज्ञानोबा यांचा आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवी. सुख झाले व साजनी. साजनी म्हणजे बुद्धी आणि बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद ज्ञानोबा यांनी साधला. 18 प्रकारची बुद्धी शास्त्रामध्ये सांगितले. बैल बुद्धी, चरमबुद्धी, दगड बुद्धी. तो गोवराया सांगतात ना, ऐसी ज्याची बुद्धी जड त्या उनी दगड भरे देवा. काही लोकांची बुद्धी दगडाप्रमाणे असते. किती सांगा लक्षात बसत नाही, किती शिकवा तरी लक्षात बसत नाही. त्याला शाळेमध्ये मठ्ठ म्हणतात का ठोंब्या म्हणतात? मठ्ठही म्हणतात, ठोंब्या म्हणतात. अशा प्रकारची बुद्धी. आणि या बुद्धीमध्ये वैज्ञानिकांचं मत आहे सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत 86,000 विचार या बुद्धीमध्ये प्रवेश करतात. आता आपल्या किती उपयोगाचे? निरर्थक विचार, दुःखदायी विचार. एक जणाने, दोघं मित्र होते, एकाने दुसऱ्याला प्रश्न केला, म्हणले की रे समुद्राला जर आग लागली तर मासे कुठं जाणार? दुसरा प्रश्न करतोय समुद्राला आग लागल कशी? हा प्रश्न करतोय लागणार नाहीत हे मला माहित आहे, फक्त समजायचंय. दुसरा म्हणतो कसं काय समजा? नाही समजा, समजायचंच कळलं. लागणार नाहीत याचं मला ज्ञान आहे, पण समजा लागली तर. दुसरा म्हणला मासे झाडावर जातील. आता कसं काय झाडावर जातील? हा म्हणला जाणार नाही हे मला माहिती आहे, समजाय काय हरकत आहे? ते शाळेतल्या गोष्टीप्रमाणे झालं, सांगून नको सांगू. मग तसं ही बुद्धी निरर्थक विचार करत असते. काही आत्मविचार आहेत. कोहम कदमिदम जातम हे करतास्य विद्यते. आदि गुरु शंकराचार्यांनी एकांतामध्ये विचार केला, मी कोण आहे, कुठून आलो, कशा करता आलो.
घेईन मी जन्म याजसाठी देवा, 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 घेईन मी पूजना तुझी चरण सेवा, हरे नाम कीर्तन संतांचे पूजन, घेईन मी जन्म यासाठी देवा. येण्याचं प्रयोजन काय? हो, जीवनाचं अंतिम ध्येय दुसरं काय आहे? हरेर नाम हरेर नाम हरेर नामेव केवलम, कलौ नास्तेव 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 गतिर्नदाः. भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण, भगवंताची प्राप्ती हे जीवनाचं अंतिम ध्येय आहे. जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाहीत, डोळ्याने दिसत नाहीत, म्हणून तो नाही म्हणता येत नाही. मिथ्यसियानो परमाणु मना ईस दिव्य जगत का रूपलिया, सौंदर्य तो एक है परम तत्व. डोळ्यांनी का दिसत नाहीत याचं कारण तो डोळ्यांचा विषय नाही आहे. भगवान परमात्मा ज्ञान इंद्रियाद्वारे का दिसत नाही? तो त्याचा विषयच नाही, तर तो दिसल कसा? विडाला विडाला आपण सकाळी उठतो, मारुतीरायाच्या मंदिरात जर गेलो, सुंदर असं स्वरूप, अंजनेय गर्भसंभोधम कुमारं ब्रह्मचारिणां दृष्टे दोष विनाशाय हनुमंतं स्मराम्यं. हनुमंतरायांचं सुंदर स्वरूप. पण हनुमंतरायांची प्रार्थना करत असताना आपण ज्ञान इंद्रियाद्वारे भगवंत दिसत असून सुद्धा डोळे बंद करून प्रार्थना करतो का? तर मी त्या परमात्म्याला अंतरदृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतोय. तो ज्ञान इंद्रियांचा विषय नाही, म्हणून डोळे बंद करून मन मंदिर की ज्योत जगाऊ गट गट वासी रे, दर्शन दोगन श्यामनाथ मुनियम अखिया प्यासी रे. या अंतरदृष्टींना सुद्धा तुला पाहण्याची आस्था लागली, जिज्ञासा लागली. आणि जीवनामध्ये जिज्ञासा महत्वाची आहे. ज्याच्या जीवनामध्ये जिज्ञासा नाही त्याचं काय जीवन आहे महाराज? म्हणून ज्ञानेंद्रियांना सुद्धा आस्था लागली पण परमात्म्याला पाहण्याची. योगाद्वारे तर ज्ञानोबरायांनी पाहिलं, कलियुगात योग साधना करणं सोपं नाही. अष्टांग योगे नसिनी, अष्टांग योगे नसिनी.
अष्टांगादी योग, अष्टांगादी योगा साधना या कलियुगामध्ये शक्य नाही आहे. गाता वाता श्रवणी ऐकी जे रया, श्रवण करा, मनन करा, चिंतन करा, ध्यान करा, निदध्यासन करा. कारण जिदासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय अष्टांग योगी नसनीजे. अष्टांगादी योग साधना या कठीण साधना, या करता अगोदर ज्या आसनावरती आपण विराजमान आहोत त्या आसनावरती अगोदर विजय असावा लागतो. कारण आसनामध्ये सुद्धा दोष असतात, भूमीमध्ये दोष असतात, संगतीमध्ये दोष असतात. एखाद्याची वस्तू वापरली त्यामध्ये सुद्धा दोष असतात. अनुभव घ्यायचा असेल तर एखाद्याला खुजली झाली त्याचे कपडे घालून बघा. डॉक्टर धारवडकर का जावं लागेल मनमाडला, खुजली स्पेशलिस्ट. का? त्यामध्ये दोष आहेत, संगतीमध्ये दोष आहेत. राजा परीक्षिती सर्वांना ज्ञात आहे, ज्याच्यामुळे काय घडलं. निगम कल्पतरोवर गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संविदम पीवद भागवतम रसमालयम मोदो रसिका भुवि भावगः. श्रीमद भागवत महापुराण नाही का. राजा परीक्षित चांगला राजा होता आणि भ्रमण करत नसताना एका आश्रमाजवळ गेलो. सुंदर अशी कुटिया, त्या कुटियाजवळ गेलो. जंगल में जोगी वासता है, कभी हंसता है, कभी रोता है, कभी फिरता नंगम नंगाई, जो मिल जाए सो चंगाय. साधू संत जंगलात राहतात, वनात राहतात. आणि शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेला, पाणी मागितलं. महात्माजी ध्यानास्थ बसलेले होते. मी सांगितलं योग साधना, जित आसनो जित श्वासो जित संगो जितेंद्र, जे आसनावरती बसलेले हे विश्व शून्य आहे. त्या विश्वामध्ये मी नाहीत. समोर कोण आलंय याच्याशी काही घेणं देणं नाही, अशी अवस्था. आणि शमीक ऋषी ध्यानास्थ बसलेले होते. राजाने मेलेला सर्प शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. अशी बुद्धी का झाली बरं? आणि शमीक ऋषींचे पुत्र श्रृंग ऋषी, त्यांनी जेव्हा आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प पाहिला ना, श्राप देऊन टाकला राजाला. 7 दिवसामध्ये मृत्यू अवस्था प्राप्त, श्राप देऊन टाकला. राजा परीक्षितीला अशी बुद्धी का झाली तर याचं कारण जरासंधाचा मुंगुट राजा परीक्षितीनं आपल्या मस्तकावरती धारण केलेला होता. दुसऱ्याची वस्तू वापरली, बुद्धी भरमिष्ट झाली. एकदा
एका जणाने आयुष्यभर चोरी केली आणि पत्नीला प्रश्न करतो, काय भगवंताची कृपा आहे, आयुष्यभर मी चोरी केलीत पण आजपर्यंत कधी पोलिसांना सापडलो नाही. माझी इच्छा आहे एखादा विद्वान ब्राह्मण आमंत्रित करून त्या ब्राह्मणाला भोजन द्यावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, ब्राह्मण देवता आमंत्रित केलेत आणि ब्राह्मणाला भोजन करण्याकरता सोन्याचं ताट ते चोरून आणलं होतं. पाणी पिण्याकरता चोराच्या घरी काय चोरी करूनच आणलं राहील ना. पाणी पिण्याकरता चांदीची वाटी लोटा तोही चोरून आणलेला. ब्राह्मणाचं भोजन झालं, ब्राह्मण गेला लोटा घेऊन. घरी गेल्यानंतर ब्राह्मणाने विचार केला, आयुष्यभर परमार्थ केला, चोरी करण्याची बुद्धी का झाली. देखताची चिंदी मन धावे, मन धावे, देखताची चिंदी मन धावे, मन धावे, देखताची चिंदी मन धावे, मन धावे, दोराचे संगती तैसी होय पुती, दोराचे संगती तैसी होय, दोराचे संगती तैसी होय पुती, देखताची चिंदी मन धावे, मन धावे, देखताची चिंदी मन धावे, मन धावे, चिंदी मन धावे, मन धावे, देखताची चिंदी मन धावे. स्वराची संगत जडल्यामुळे बुद्धी फिरली. स्वराच्या घरचं अन्न ग्रहण केलं म्हणून कधी भोजन करत असताना ताटाभोवती पाणी फिरवावं. ब्रह्मार्पणम ब्रह्म ब्रह्माग्न ब्रह्मणावदम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. या श्लोकाचं मनन करून चिंतन करून ताटाभोवती पाणी फिरवावं, मग ते अन्न ग्रहण करावं. ब्राह्मण ती वाटी देण्याकरता लोटा देण्याकरता पुन्हा माघारी आलात. आयुष्यभर परमार्थ केलात अशी बुद्धी का झालीत. म्हणून त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही काय व्यवसाय करतात. म्हणले चोरी करतो. पुन्हा लोटा माघारी दिला. महाराज चोराच्या घरचं अन्न ग्रहण केलं म्हणून अशी बुद्धी झाली. राजा परीक्षिती विद्वान राजा जरासंधाचा मुकुट आपल्या मस्तकावरती प्रदान केला म्हणून अशी बुद्धी झाली. म्हणून दुसऱ्याच्या वस्तू सुद्धा वापरू नयेत. योग साधना जितासनो जितश्वास. म्हणून योग करण्याकरता ज्या आसनावरती बसलेला आहात त्या आसनावरती पहिला विजय असावा. जित श्वासो श्वासावरती विजय असावा. कारण श्वासाचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे. मन जर स्थिर ठेवायचं असेल तर अगोदर श्वास आपल्या ताब्यामध्ये असावा. श्वासावरती काबू असावा. जिदासनो जित श्वासो जित संगतीवरती विजय असावा. उंदराने बेडकाशी मैत्री केली. दोघे गेले एका सरोवर पाहिला. आता उंदराला पोहता येत नाही, यानं कशाला जावं. आणि बेडूक हुशार प्राणी आहेत. जे माणसं डॉक्टर आहेत त्यांना विचारा, अगोदर बेडकाचं ऑपरेशन करावं लागतं ना. आणि बेडकाने एक दोरी घेतली, एक आपल्या पायात बांधली आणि एक उंदराच्या पायात बांधली.
सरोवरामध्ये डुबकी मारली. उंदराच्या नाका तोंडामध्ये पाणी गेलं. उंदराचा मृत्यू झाला. बेडूक पाण्याच्या बाहेर आला आणि तो उंदीरही आला पायामध्ये दोरी असल्या कारणामुळे. आणि तो मेलेला उंदीर घारीनं पाहिला ना हो. घारीनं उंदीर उचलला. बेडूक आपोआप गेला. कशामुळे? संगतीमुळे महाराज. म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपदीने वंदे. साधू संतांची संगत करा, जीवन कृतार्थ बनेल. आणि साधू संतांची संगतच जीवनामध्ये सर्वात दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत विटी. हरी जगजेठी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा. कारण जे सोप साधूच्या संगतीत ते या विश्वामध्ये कुठं नाही महाराज. नाही दारिद्र्य समज का दुःख नाही. संत मिलन समज की सुख नाही. जो आनंद नहीं अमीरी में जो आनंद संत फकीर. आनंद नहीं अमीरी में जो आनंद संत फकीर करे. आनंद ये आनंद संत फकीर जो आनंद नहीं जो आनंद संत फकीर करे. जो आनंद नहीं अमीरी में जो आनंद संत फकीर करे. आनंद नहीं अमीरी जो आनंद संत फकीर करे. जो आनंद नहीं अमीरी जो आनंद संत फकीर करे. आनंद नहीं अमीरी खूब नहीं जागीरी में जो आनंद संत फकीर. खूब नहीं जागीरी में जो आनंद संत फकीर. जो आनंद ही आगे जो आनंद संत फकीर में. जो आनंद ही आगे जो आनंद संत फकीर. कुछ खूब नहीं जागीरी में जो आनंद संत फकीर. जो आनंद ऐश्वर्यामध्ये नाहीत. जो आनंद जागीरदारी मध्ये नाही आहेत. काही लोक म्हणतात ना काय जागीरदार लागून गेला, नकळत शब्द वापरतात. जो आनंद ऐश्वर्यामध्ये नाही, संपत्तीमध्ये नाही, तो आनंद साधू संतांच्या संगतीत आहे. म्हणून परमार्थ हा साधू संतांच्या संगतीत केला पाहिजे. का तर साधू संत हे मायेच्या पलीकडला विषय आहे आणि विश्व मायेचं स्वरूप आहे. माये बिगर जगत शून्य आहे. आई शतगंड विखंडित रुंड विदुंडित शुंड गजाधिपदे हरिभु गजगंड विधारण चंड पराक्रम शौन मृगाधिपदे निज भुज दंड विपादित खंड निपादित मुंड भलाधिपदे. जय जय मा महिषासुरमर्दिनी रम्यगमर्दिनी शैलसुदी. आई जगदंब मदंब कदंब नप्नियवासिनी आदरदे. शेखरी शिरोमणी तुंग हिमालय शृंगनी जालय मध्यगदे. मधुमधुरी मधु कैदग भज्जिनी कैदव गंजिनी राजरदी. जय जय मा महिषासुरमर्दिनी रम्यगमर्दिनी शैलसुदी.
ऐरन दुर्मद झक्त मधुनिर दुरधर निरजर जग्नि हृदय चतुर विचार दुरी नवाशिवृत ब्रह्मा आदि पदे दुरित दुरीरा दुरशय दुरमति दानव दंदमदि जय जय मा महिषासुर मर्दिनी हो या जगाची जगतजननी आदि माया आहे आणि मायेपासून साधू संत ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया तुका मने माया होय दासी लागे माया होय दासी लागे माया होय दासी लागे माया म्हणे माया दासी लागे माया हे संपूर्ण विश्व मायेचं स्वरूप आहे पण साधू संतांना मायेचा स्पर्श नाहीत मायेच्या पलीकडल्या प्रांतातला विषय म्हणजे साधू संत म्हणून त्यांच्या संगतीत परमार्थ करा योग्यांच्या संगतीत परमार्थ करू नये होणारही नाही याचं कारण योगी स्वतःचाच उद्धार करत असतो योगी इतरांचा उद्धार करू शकत नाही म्हणून योग मार्गाने कलियुगामध्ये परमात्म्याला आपण जाणू शकत नाही माऊली ज्ञानोबा सांगतायत हे माऊलींचे शब्द आहेत म्हणून माऊली म्हणतात योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाता पाता मना न पुरेदनी विढोबार देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरेदनी देखिला देखिला माये देवांचा देव आता कुठलाही संदेह राहिला नाही ज्ञानोबराय सांगतो समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्धमधी सन्मुख पुढे आजन वृक्षां देव येती देती साग भवती शोभे सिद्धमधी समाधी घेतली आळंदी भौतिक कोण आहे करजन्नगदं वागायजं क्रमजं वा सर्वनयनं जं वा मनसं वा पुराणं वेदं वेदं वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्देव श्री महादेव शंभो भगवान शिव आणि भगवान शिवांच्या समावेत ज्ञानोबा देवांचा देव कोण आहेत न ब्रह्मदेव न भगवान विष्णू देवांचा देव भगवान शिव आहेत शिवापासून या विश्वाची निर्मिती आहे ओंकारापासून हे जगत निर्माण झालेलं आहे आणि ओम मधला अर्धा चांद आमच्या मुस्लिम बांधवांजवळ आहे आणि आपण आपल्या सनातन धर्मामध्ये जे स्वस्तिक काढतो ना या स्वस्तिकची अर्धी दांडी ख्रिश्चन धर्माजवळ आहे आणि जगत विश्व या विश्वाचं मूळ
भगवान शिवाय विठाला विठा भगवान शिव भगवान विष्णू माऊली ज्ञानोबर आहे तर साक्षात भगवान विष्णू आहेत ना. शिवामध्ये आणि विष्णूमध्ये 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणामध्ये कुठेही भेद मानला नाही. म्हणून एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. एकदा भगवान नारायणाने महादेवांना प्रश्न केला, म्हणलं प्रभू समुद्र मंथनाच्या वेळेला जे विष निर्माण झालं ते तुम्ही कंठातच का धारण केलं. त्या वेळेला भगवान शिव प्रश्न करतात नारायण, कारण भगवान शिव कोणाचं स्मरण करतात. प्रभू रामचंद्र भगवंताचं स्मरण करतात. आणि नारायणाला प्रश्न केला, हृदयापर्यंत जाऊ दिलं नाहीत याचं कारण या हृदयामध्ये आपण विराजमान आहात, म्हणून हृदयापर्यंत ते विष जाऊ दिलं नाही. मग गोकुळामध्ये ज्या वेळेला पुतना मावशी भगवंताला मारण्याकरता आली त्या वेळेला भगवंताने सुद्धा भगवान शिवाचा धावा केला होता. अलख निरंजन शिव मोरे स्वामी तुम ही मेरे अंतरयामी तोरी जटा से बहेती पवित्रता तीनों लोक में तुम करपुर गौरा गवरी शंकरा नमान करू धवळानंदेवान शोभे अर्धांगिनी गवरी मस्तकावरी जटा वास करीतसे गंगा सुंदर. भगवान शिव तुम हमारे हो प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम तुम हमारे हो प्रभु जी तुम हमारे एक दिन कह दो मेरे शिव जी तू मेरा मैं तेरा साची प्रीत लगा लो ओ मेरी प्रियतम तुम हमारे हो प्रभु जी तुम हमारे हो तुम हमारे
तेरे कारण सब जग जोड़ा, तुम संग नाता जोड़ा। एक दिन कह दो मेरे शिवा, तू मेरा मैं तेरा, साजी ब्रीद लगा मेरी शिव हो मेरी प्रियतम। ओ तुम हमारे हो प्रभु जी। भगवान शिव, भगवान श्री कृष्ण परमात्मा यदि जाऊं जगलावंश कृष्णांत भगवान से इंद्र दिव्याकरम लोकम हृदयन्ति युगे युगे। ज्ञानेश्वर माऊली माऊलींनी ज्यांना पाहिलं, ज्यांना जाणलं ते भगवान शिव आहेत। देखीला माये देवांचा देव। आता कुठलाही संदेह राहिला नाही, झाली संध्या, संदेह गेला माझा। आत्मा रामरदही प्रगटला, परमात्मा अनंत रूपामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांनी पाहिला अभंगाचं शेवटचं। अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यासे, देखिले म्यासे। अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यासे, देखिले म्यासे। अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यासे, अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यासे, पापर कुमदेवी वरुण बांधली कैसी, पापर कुमदेवी वरुण बांधली कैसी। देखिला देखिला मारे देवाचा देव, देवाचा देव। देखिला देखिला मारे देवाचा देव, देवाचा देव। पापर कुमदेवी वरुण बांधली कैसी, पापर कुमदेवी वरुण बांधली कैसी। देखिला देखिला माये देवाचा देव, देवाचा देव। देखिला देखिला माये देवाचा देव, देवाचा। विठला संदेह निघाले दो देवता, विठला संदेह, विठला विठला संदेह, विठला संदेह।
तथापि अनंत विषयी देखील म्या द्याशी बाप रखमा देवी वरू खून बांधली कैसी अनंत रूपामध्ये परमात्मा व्यापलेला आहे. हर देश में तू हर वेश में तू तेरे नामाने ग तू एक ये. ज्याचा जसा भाव आहे तसा परमात्मा त्याला दर्शन देत असतो. भगवान कपिल मुनींच्या कृपा आशीर्वादाने झालेली सेवा त्यांच्या चरणावर समर्पित करू. अगस्तीश्वर भगवान, छत्रपती शिवाजी महाराज, सद्गुरु विराज गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या चरण कमलावरती सेवा ठेवून देऊ. उडाई पंगत आहेत, महाप्रसाद आहेत. त्यानंतर थंडीचे दिवस आहेत.